हॅलो गाईज, वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. तर हा आहे माझा सेकंड ब्लॉग आणि आज जसं की मी तुम्हाला सांगितलं तसंच आम्ही चाललो आज फिरायला. कुठे चाललो हे तुम्हाला लवकरच समजेल. आता आम्ही निघतोय, रात्रीचे वाजले 10:30 आणि आम्ही निघतोय. मावशीला बाय करतोय. मावशी बाय कर. मावशी येत ना आमच्या सोबत, जरा घरी थांबणार आहे. ती उद्या आमच्यासाठी काहीतरी बनवणार आहे स्पेशल. मच्छी बनवणार. हा, मच्छी फ्राय खाणार आहे आम्ही तिकडून येऊन. तर आम्ही जातोय. हा आहे माझा भाव, आहेस ना? आहे. आणि ही आहे रुचिता. तर बघूया आपण जाऊया आणि कसं ट्रॅव्हलिंग होते बघूया. तर गाईज, जसे की तुम्हाला मी सांगितलेलं आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललो हे सांगायचं का? नाही, आपण सरप्राईज. हा, सरप्राईज देऊया. पण खूप भारी जागा आहे, खूप मस्त जागा आहे. आम्हाला सर्वांना खूप आधीपासून जायचं होतं. जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तसंच चाललोय आम्ही. तर लवकरात लवकर तुम्हाला मी सांगतो कुठे जातोय. खूप मजा येणार आहे, खूप भारी मजा करणार आहे आपण. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं नेक्स्ट ब्लॉग पण आमचा काहीतरी ट्रॅव्हलिंगचा असेल. तर आज पण आम्ही कुठेतरी चाललो आहोत. कुठे जातोय हे सांगू लवकरच कळेल तुम्हाला. आणि आय थिंक ब्लॉग बघून समजेलच तुम्हाला. थंबनेलवरून तर नक्कीच कळायला असेल. तर जातोय आम्ही फिरायला. आता रात्रीचे वाजले 11 वाजलेत. 11 वाजता निघालोय आम्ही. तर आमच्या सोबत आहे तेच लोक. दादा हाय कर. दादा आहे, ही आहे रुचिता, ही धनू, हा नवीन ऍड झालाय साहिल, हा माझ्या मामाचा पोरगा, आणि हा आहे चिन्मय. ह्याला ओळखत असाल, नका ओळखू, जाऊ द्या. रिमू. तर आम्ही खूप मजा करणार आहोत. मस्त रात्रभर फिरणार नाहीये, पण नक्की कुठेतरी चांगल्या प्लेसवर चाललोय. खूप भारी प्लेस आहे ती. तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल आणि खूप मजा करू आम्ही, खूप मस्ती करू. तर आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि असा ब्लॉग कंटिन्यू करा. मैं टूटा हुआ वो सितारा नहीं बेदखल जिसे कर चुका हो ये आसमां. तर गाईस, चालू केलाय मी परत एकदा ब्लॉग आणि आता वाजलेत रात्रीचा दीड वाजलाय. तर तुम्हाला मी फायनली सांगते आम्ही कुठे जातोय. आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला, म्हणजेच नाशिकला. तर खूप दिवसापासून प्लॅन करत होतो, पण तो काही झाला नाही. आता आम्ही काल रात्री प्लॅन केला आणि आज लगेच चाललोय. बॅग उचलली, म्हटलं चला यार सगळेच जाऊया. तर हे लोक बघा पूर्ण गारटले, ही पूर्ण गारटले, ही गारटली आहे, हा पण गारटले. सगळ्यांनी स्वेटर घातले, जाड गवड्याला. मी तर गारटली नाही बाई. आय एम स्ट्रॉंग गर्ल, आय नो. एव्हरी शेड. तर आम्ही चाललोय आता इथून. किती लांब आहे अजून आहे, अजून पाऊण तास तरी लागेल जायला. तर लवकरच पोहोचू आम्ही आणि दर्शन घेऊ. आम्हाला सकाळची काकड आरती बघायची आहे. तर खूप मॅनिफेस्ट केलंय मनापासून की जायचंय आणि फायनली होतंय. तर खूप भारी वाटणार आहे. आम्ही सगळे जाऊन तिथे जाम खुश होणार आहे. आणि दुसरीकडे पण आम्ही कुठेतरी जाणार आहे. ती जागा पण लवकरच सांगते मी. पहिला आम्ही इथे जाऊन येऊ त्र्यंबकेश्वरला, मग तुम्हाला सेकंड लोकेशन दाखवते कुठे जाणार आहे. तर ती पण खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप मस्त आहे. तर आमच्यासोबत बघा ब्लॉग. मी सांगतच राहील तुम्हाला नक्की आम्ही काय काय करतो, किती मजा करतो. आता जस्ट आम्ही इथे उतरून चहा प्यालो. मी ब्लॉग घ्यायला विसरली. खूप थंडी वाजते बाहेर, खूप म्हणजे खूप थंडी. तुम्ही पण येत असाल तर नक्की स्वेटर, चादर, गोदडी जे पण भेटेल सगळं उचलून घेऊन या, कारण थंडी खूप नेक्स्ट लेवल. पण जी मज्जा आहे ना ती ऑसम आहे भाई, ऑसम. हा, चांदीचं ताट, सोन्याचं ताट, हे त्यांचा जरा जोक आहे तो सोडून द्या, इग्नोर करा त्यांना. पण भाई थंडी खूप भारी आहे, खूप मजा आहे. तुम्ही पण या तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत नक्कीच फिरायला आणि बघत राहा माझा ब्लॉग. तर गाईज, परत एकदा आम्ही स्टार्ट केला आहे ब्लॉग. तर आम्ही इथे पोहोचलो आहोत नाशिकमध्ये, म्हणजे त्र्यंबकेश्वरला. आणि आम्ही रात्री पोहोचलो 2 वाजता. आम्ही खूप जास्त मेहनतीने रूम शोधलाय. हा खूप इथे भाई, इथे रूमचा खूप प्रॉब्लेम आहे, अजिबात भेटत नाही. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच प्री बुकिंग करा, नाही तुम्हाला रूम्स बिलकुल पण भेटणार नाहीत. खूप रिक्वेस्ट नंतर एक आम्हाला इथे हे धर्मशाळा म्हणून आहे, तिथे आम्हाला रूम भेटलाय. तर आम्ही आलो इथे. आता आम्ही फ्रेशन अप झालोय. आता आमचे भाव गेलेत, ते रेडी झाले की आम्ही मग जाऊ आरतीला. आम्हाला सगळ्यांची भस्म आरती बघायची आहे. तर ती भाई खूप मनापासून मॅनिफेस्ट केलेला, ती बघू आता भेटते का. गर्दी असेल किती माहिती नाही. तर खूप लोक आले तिथे, खूप गाड्या आहेत, खूप म्हणजे भरपूर, खूप बेकार पब्लिक आहे. तर आज संडे आणि खूप लोक आली आहेत. तर बघू कसं दर्शन होतंय, किती मजा येते, कसं भेटतंय आपल्याला बघायला. तर बघूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे लोक आंघोळीला गेलेले, हे लोक सगळे रेडी झालेत. आम्ही पण रेडी झालोय, नुसता मेकअप वगैरे केलेला आहे. सर्वांची तोंड बघा. थंडी एवढी बेकार आहे, एवढी बेकार आहे. आंघोळ केल्यावरती असं वाटलेलं की नाही वाजणार थंडी, पण खूप थंडी आहे भाई. हार्टबीट धाड होत आहेत नुसते.
आणि आता आम्ही जातोय फायनली मंदिरात. आता इथे गाडीमध्ये तोंडात ना लिटरली धुके निघताय. वाफ काय धुकेच ना, वाफ निघते तोंडातून. आता गाडीमध्ये आम्ही सामान ठेवू आणि जाऊ. इथून आहे थोडं 5 मिनिटावरतीच आहे मंदिर. तिथून जाऊ आणि बघू फायनली कसं होतंय. ही बघा आमची गाडी हीच. तर गाईज आम्ही आहोत इथे लाईनमध्ये. खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप. तुम्हाला दाखवते मी, खूप जास्त गर्दी. आणि आम्ही सगळे बघा लाईनीमध्ये आहे. सगळे मागे पण इथे फोन अलाउड आहे की नाही माहिती नाही, पण तरी पण मी शूट करेन आणि तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. थोडे क्लिप्स घेईन. तुम्ही माझ्यासोबत बघत राहा. हाय 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 बघत राहा. तर गाईज जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, आम्ही आलो इथे त्र्यंबकेश्वरला. इथे खूप भारी मंदिर आहे, खूप म्हणजे खूप जास्त भारी मंदिर आहे. तर तुम्हाला मी दाखवते वेट. खूप भारी दिसतंय. हा पागल, ह्याचं नका लक्ष देऊ. मी व्ह्यू बघा, खूप जास्त भारी आहे. आणि सर्वांनी हाय करा. ब्लॉग आहे, ब्लॉग हाय करा. खूप जास्त दर्शन झालं, खूप मस्त दर्शन झाले. मी तर फार रडली आहे. खूप भारी मजा आली. खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं भाई. मॅनिफेस्ट केलं आणि रिअल झालं. खूप भारी वाटलं. त्यामुळे ब्लेस आहे, ब्लेस. मी पण आणि पुढे कंटिन्यू केल्यामुळे अजून एक प्लेस जाणार आहोत. तर ते खूप भारी आहे. ते पण तुम्हाला दाखवेल. जाऊ आणि खूप मजा करू. अशा प्रकारे आमचं दर्शन झालंय आणि आम्ही एवढं भारी दर्शन केलंय ना. सगळ्यांनी सांगा कसं वाटलं तुला? एक नंबर मस्त. कसं वाटलं तुला? तुला चिन्मय? तुला? तर सर्वांना मन प्रसन्न तर नक्कीच झालंय. तुम्ही पण नक्कीच या भाई. खूप मनापासून मॅनिफेस्ट केलेलं आम्ही सर्वांनी. सगळ्यांचं खूप भारी झालंय कम्प्लीट ड्रीम. आणि आता नेक्स्ट आम्ही चाललोय सप्तशृंगीला, जे इथेच आहे जवळ. किती लांब आहे? 70 किलोमीटर आहे. म्हणजे आय थिंक 2 तास लागतील. 2-2.5 तास ना. 2-2.5 तास तर आरामात लागतील. तर आता आम्ही तिकडून आलोय त्र्यंबकेश्वरवरून आणि आता इथे काहीतरी खायला थांबलोय. काहीतरी खाऊ आणि मग तिकडे जाऊ आम्ही सप्तशृंगीला पाया पडायला. तिथे पण आज खूप मजा करणार. चढायला आहे तिकडे थोडं, तर तिकडे पण मजा करू आणि खूप एन्जॉय करू. तर काही आम्ही सप्तशृंगीला आहे बघा. इथे आहे रोपवेनी जायचं आणि इथे आम्ही सगळे ओटी घेतोय. रुचिता ओटी दाखव. या आहे ओटी आणि आता ही पण सेकंडवाली ओटी घेतली आहे. काहीतरी घेऊन जाऊया आता. आणि तिथून आहे एंट्री ही बघा रोपवेची. इथे आता आम्ही तिकीट काढू आणि जाऊ वर. तर फक्त जाऊ आणि येताना आपण चालत. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहोत सप्तशृंगीला. आता इथून आम्ही जाणार आहोत रोपवेनी. ही बघा रोपवेची लाईन. इथून जायचंय. किती रुपये तिकीट आहे दादा? 120 रुपये तिकीट आहे. किती आणलाय खाऊ भाई? किती? हा तर गाईस तुम्हाला माहिती आहे का आता एवढं भारी सीन झालंय. आम्ही सकाळी गेलेलो त्र्यंबकेश्वरला. तिकडे फिरलो, खूप मजा आली. तिकडे सकाळी गेलो. आम्हाला आरती पाहिजे होती. आरती तर काय भेटली नाही, पण तिकडे खूप भारी दर्शन झालं. नंतर आम्ही तिकडून गेलो सप्तशृंगीला. तिकडे पण खूप जास्त गर्दी होती. आम्ही 12 वाजता तिथे पोहोचलो आणि आमचं दर्शन आय थिंक 4:30-5 वाजता झालं असेल. खूप जास्त गर्दी होती. तिथे ब्लॉग्स वगैरे काढायला काय मला भेटलं नाही, तरी पण मी 1-2 क्लिप घेतले. मी त्याच्यामध्ये थोडे ऍड करेन. आणि तिथे पण खूप भारी दर्शन झालं. मस्त तिथे टिक्का
वगैरे लावलं आम्ही सगळ्यांनी, खूप मस्त गाभाऱ्यामध्ये 2-3 मिनिटं थांबून दर्शन घेतलेलं. आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो. गुगल मॅप लावला मुंबईला जायचा आणि आम्हाला वाटेमध्ये दिसलं शिर्डी. म्हणजे किती किलोमीटर होतं? 97 ना, 97 किलोमीटर होतं. आणि आता आमचा अचानक प्लॅन झाला की जायचं शिर्डीला, त्यामुळे आता आम्ही चाललो शिर्डीला. तुम्हाला सगळ्यांचे रिॲक्शन दाखवते. रुचिता शिर्डीला जाते, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. एक्सप्रेस करा तुमची फिलिंग काहीतरी. साहिल तुला कसं वाटतंय? एकदम भारी. काय करणार आहे? सकाळपासून फिरलोय आणि आता शिर्डीला चाललोय. फिरून एवढा थकवा झालेला. पण भाई बाबांचा बुलावा आलाय. बाबा का बुलावा आहे तो जाने का है फिर भाई जाएंगे. धनू तू सांग. मला जायचं होतं आणि माझी इच्छा पूर्ण होती. येस. दादा तुमचं काय मत? माझं कायच मत नाही. काय बोललंय? बाबांनी बोलवलंय. बाबांनी बोलावला मी जातो. खुशी जाणार आहे. खुशी एकदम. आता थांबलो इथे आम्ही थोडं खायला. इथे खाऊ सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. सकाळी नाश्ता केलेला एकदम मॉर्निंगला, तेवढंच त्र्यंबकेश्वरवरून निघाल्यानंतर. त्यानंतर फक्त आम्ही चहा पे आलेलो बस. तर आता आम्ही खाऊ आणि मग जाऊ शिर्डीला. तिकडून आल्यानंतर मग आम्ही जेवू, नॉनव्हेज खाऊ. आज जरा संडे आहे तर दर्शन वगैरे करू, नंतर आपण खाऊ. हा जरुरी आहे सांगणं. ग बस मी एडिट भाई एडिट पण जेवू आणि नंतर मग जाऊ आपण घरी मुंबईच्या दिशेने. उद्या कामाला जायचंय ते बघू, नंतर लेट होईल. पण स्टील आता जरी शिर्डीला जायचं आपण, तर मी तुम्हाला दाखवते आपला रोड आणि खूप मजा करत जाऊया. एकदम भारी शेवटचा आहे आपला रूट हा. नंतर परत आपली कधी नेक्स्ट ट्रिप होईल माहिती नाही. तर आता तरी शिर्डीला जाऊया. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये. तर गाईज जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण गेलेलो ट्रिपला. तर सकाळी त्र्यंबकेश्वर केलं, दुपारी सप्तशृंगी केलं आणि रात्री गेलो शिर्डीला. मी क्लिप्स काढायला विसरली, तर ही मी त्याच्यामध्ये जॉईन होते. मी आता शूट करते. आम्ही शिर्डीवरून निघालो काहीतरी 11 वाजता. आम्ही आरतीच्या शोधात होतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आरती बघायची होती आम्हाला त्र्यंबकेश्वरची. आरती काय भेटली नाही, पण दर्शन खूप भारी झालं. म्हणजे लिटरली त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि शिर्डी आम्हाला वाटलं नव्हतं असं एवढं भारी दर्शन झालं. तिथे आम्ही गाभाऱ्यामध्ये तिन्ही प्लेसवरती आम्ही खूप असं 5-10 मिनिटं थांबून पूर्ण डोकं टेकून नमस्कार करून आले देवाला. तर खूप जास्त भारी वाटलं आणि खूप मनापासून मॅनिफेस्ट केलेलं म्हणतात ना, महादेव प्लेस आहे आपल्यावरती, तर नक्कीच आहे नो नजर. तर खूप भारी वाटलं. आणि शिर्डीला तर खूप मस्त दर्शन झालं. आरतीच्या शोधात होतो. आम्हाला शेवटची आरती डायरेक्ट साईबाबांची भेटली पाहिजे. साईबाबांचा आशीर्वाद आहे नक्कीच. तर तिथे लिटरली म्हणजे मी फर्स्ट टाइम 2 वेळा मी शिर्डीला गेले, ही 3rd टाइम होती माझी. आणि शिर्डीला मी फर्स्ट टाइम बाबांना एवढं जवळून बघितलेलं, गोल फिरून पूर्ण. खूप भारी वाटलं, खूप म्हणजे खूप. आणि खूप मस्त दर्शन झालं तिन्ही जाग्यावरती, खूप भारी वाटलं. तिकडून आम्ही निघालो 11 वाजता आणि सकाळी काहीतरी आम्ही 4 वाजता पोहोचलो बदलापूरला. दुसऱ्या दिवशी कामाला जायचं होतं. सगळे खूप जास्त दमलेले म्हणून मी क्लिप काढायला पण विसरली. तर आता मी क्लिप काढते, हे मी ऍड करेन त्याच्यामध्ये. सगळ्यांचं खूप मस्त मन भरून आलं, खूप भारी वाटलं सगळ्यांना. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, आपण ट्रॅव्हल करणार आहोत. नेक्स्ट ब्लॉग पण असंच असणार आहे, कुठेतरी मस्त जागेवर जाणार आहोत. तर ते पण असं देवाचीच प्लेस आहे, पण खूप भारी आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. तिकडे पण ब्लॉग काढ. तर गाई जसं की मी तुम्हाला सांगितलं, आम्ही जाऊन आलो. खूप मस्त ट्रिप झाली, म्हणजे खूप जास्त मी खुश आहे की खूप भारी ट्रिप झाली आमची. नेक्स्ट ब्लॉग पण असंच असणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. लवकरच अजून भारी ट्रिप करणार आहोत आपण. फ्रेंड्स लोकांसोबत ठरवतो यार, फ्रेंड्स सोबत चला कुठेतरी जाऊया आपण भारी जागी. तर बघूया कुठे जातं ते लोक ठरवतात. ब्लॉग बघून तरी ठरवा यार, कुठेतरी जाऊया. तर फॅमिली सोबत जाऊ नेक्स्ट ट्रिपला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. ते महादेव प्लेस आहेत, आशीर्वाद राहू द्या. असंच लवकर खूप भारी ट्रिप करू आपण आणि असंच कंटिन्यू करा माझ्या ब्लॉगला. थँक्यू सो मच.